पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांचमध्ये जबाब नोंदवणार आहे। पूजा खेडकर चौकशीसाठी दिल्ली पोलिसांसमोर हजर राहणार आहे। तपासामध्ये सहकार्य करण्याचे आदेश कोर्टाकडून पूजाला दिले गेले। आजचा जबाब तपासण्यासाठी आता सगळा हा महत्त्वाचा ठरू शकतो। पूजा खेडकरचा नेमका काय जबाब नोंदवला जातो या दरम्यान हे पाहावं लागेल। तर पूजा खेडकरवर नेमके काय आरोप आहेत हे आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। परीक्षा देण्यासाठी बोगस प्रमाणपत्र सादर केलं असा आरोप आहे। 2018 पर्यंत सामान्य विद्यार्थिनी म्हणून परीक्षा दिली, 2018 नंतर नाव बदललं आणि परीक्षा दिली असा आरोप सुद्धा पूजावर आहे। दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्र सादर केली, वैद्यकीय चाचणीला सुद्धा ती गैरहजर राहिली असा सुद्धा आरोप आहे। 8 लाखाच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलियरचा फायदा उचलला गेला। पूजा खेडकर प्रकरणात यूपीएससीचे सुद्धा काही निष्कर्ष समोर येत आहेत। परीक्षा देताना यूपीएससीचे नियम डावलले, आईवडिलांचं आणि स्वतःचं नाव बदलून परीक्षा दिल्या असा सुद्धा दावा आहे। ईमेल आयडी, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलली असाही आरोप याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे यापुढे कुठलीही परीक्षा द्यायला तिला बंदी घातली गेली। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, पूजा खेडकर आता हे जे आरोप झालेले आहेत यूपीएससीने सुद्धा या संदर्भात निष्कर्ष दिलेले आहेत, आता यापुढे नेमका काय घडू शकतं? आजचा जो जबाब नोंदवला जाईल त्याचा नेमका काय याच्यामध्ये महत्त्व असेल? अगदीच, कारण 21 मेला जी सुनावणी झाली होती त्यावेळेस पूजा खेडकरला अटक करण्याची मागणी यूपीएससीच्या वतीने त्याचबरोबर दिल्ली क्राईम ब्रांचच्या वतीने करण्यात आली होती। मात्र आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, तपासामध्ये सहकार्य करतो असं त्यांनी म्हटल्यानंतर न्यायालयाने सांगितलं होतं की 2 मेला सकाळी 10:30 वाजता दिल्ली क्राईम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश त्यांना दिले होते। त्यानुसार ते हजर राहतील आणि आज दिल्ली क्राईम ब्रांच त्यांना प्रश्न उपस्थित जे केले जातील त्या प्रश्नांना ती उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे। ते एकंदरीत जर पाहिलं तर दिल्ली क्राईम ब्रांच समोर ती हजर राहिल्यानंतर ती काय जबाब नोंदवते आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांना खरंच त्या जबाबातून ती खरी उत्तरं देते का, आणि गरज पडली तर पुढील जी सुनावणी होणार आहे 21 मेला त्या सुनावणी दरम्यान ती काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं आहे। 21 एप्रिलच्या सुनावणीमध्ये तिला सांगण्यात आलं होतं की तू 2 मेला 10:30 वाजता दिल्ली क्राईम ब्रांच समोर हजर राहा। त्यानुसार ती आज हजर राहते की नाही हे महत्वाचं आहे। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार ती हजर राहणार आहे आणि प्रश्नांची उत्तरं देणार आहे। मात्र प्रश्नांची उत्तरं ती थेटपणे जर दिली तर निश्चितपणे तिच्यावरती अटकेची कारवाई आहे ती थांबवू शकते। मात्र पूजा खेडकरवरती ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेला आहे आणि यूपीएससी मधला सगळ्यात मोठा हा फ्रॉड गुन्हा आहे, त्या दृष्टिकोनातून तिने ज्या पद्धतीने चलाकी केलेली आहे ती चलाकी कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा आहे। नाव बदलणं, त्याचबरोबर खोटी कागदपत्र वैद्यकीय सादर करणं किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण झाल्यामुळं ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टी तिला माहिती होत्या, त्या दृष्टिकोनातून तिने ते सर्टिफिकेट मिळवलं आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारावरती तिने पद मिळवण्याचा प्रयत्न केला, अटेम्प्टची संख्या वाढवली। या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो आणि एकंदरीत जे खऱ्या अर्थानं अभ्यास करणारी जी मुलं आहेत त्यांचा हक्क तिने हिरावला गेलेला आहे। अशा प्रकारे अधिक देखील लोक असतील, यावरती आता यूपीएससीला विचार करणं गरजेचं आहे, कारण हे हिमनगाचं टोक असू शकतं, त्याच्यापेक्षा अधिक लोक असतील यांनी अशा पद्धतीने चलाकी केली असेल। पूजा खेडकर हे फक्त नाव आपल्याला समोर आलं एक प्रकरणानंतर, त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये आता चौकशी पूर्ण होईल आणि भविष्यामध्ये अशा प्रकारे कोणीही पूजा खेडकर येऊ नये याची काळजी देखील यूपीएससीला घ्यावी लागणार आहे। अगदी